अनंतकोटी ब्रह्मांडनायक भक्तवत्सल अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्रोते हो, लाईफ विथ मोहिनी AI मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। स्वामींच्या चरित्रातील प्रत्येक अध्याय हा आपल्या जीवनातील संकटांवर मात करण्याची शक्ती देतो। आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतातील 6वा अध्याय। हा अध्याय स्वामींच्या अक्कलकोटमधील सुरुवातीच्या काळातील आहे, जेव्हा स्वामींनी आपल्या परमभक्ताची म्हणजेच चोळप्पांची परीक्षा घेतली। भक्ताने देवावर किती विश्वास ठेवावा आणि देव भक्ताच्या हाकेला कसा धावून येतो याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे हा अध्याय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या अध्यायाचे सार तुमच्या आयुष्यातील संकटे दूर करण्यास मदत करेल। स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी राहण्यासाठी चोळप्पांचे घर निवडले। चोळप्पा हे स्वामींचे अनन्य भक्त होते, पण त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती। घरात खाणारी तोंडे खूप आणि मिळकत कमी अशी त्यांची अवस्था होती। अशा परिस्थितीतही चोळप्पांनी स्वामींची सेवा करण्यात कधीच कसूर केली नाही। पण भगवंत जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा तो केवळ आशीर्वादच देत नाही, तर कधी कधी तो आपली कठोर परीक्षाही घेतो। 6व्या अध्यायात याच परीक्षेचा आणि स्वामींच्या अगाध लीलेचा प्रवास सुरू होतो। स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला लोकांची गर्दी वाढू लागली होती। अनेक भक्त स्वामींसाठी महागडे नैवेद्य, फळे आणि मिठाई घेऊन येत असत। चोळप्पांना वाटायचे की स्वामींनी हे सर्व आनंदाने खावे, पण स्वामींची रीतच वेगळी होती। स्वामी काय करायचे, आलेला सर्व नैवेद्य ते स्वतः न खाता गरिबांना वाटून टाकायचे किंवा कधी कधी कुत्र्यांना टाकून द्यायचे। चोळप्पांच्या पत्नीला हे पाहून खूप वाईट वाटे। तिला वाटे की आपल्या घरात एवढी गरिबी आहे आणि स्वामी आलेला नैवेद्य असा वाया घालवत आहेत। एकदा तर स्वामींनी आलेल्या सर्व मिठाया धुळीत फेकून दिल्या। चोळप्पांची पत्नी रागावली, पण चोळप्पा शांत होते। त्यांना माहीत होतं की स्वामी जे काही करत आहेत त्यामागे काहीतरी सखोल अर्थ आहे। स्वामींनी चोळप्पांना दाखवून दिले की ते केवळ अन्नाचे भुकेले नसून ते भक्ताच्या भावाचे भुकेले आहेत। चोळप्पांनी आपल्या पत्नीला समजावले की स्वामी साक्षात परब्रह्म आहेत, त्यांच्या कृपेनेच आपल्याला अन्न मिळते, मग त्यांच्या कृतीवर शंका कशाला। स्वामींनी पाहिले की चोळप्पांची श्रद्धा अढळ आहे, मग त्यांनी चोळप्पांना आपल्या दिव्य स्वरूपाचे दर्शन दिले। स्वामींनी दाखवून दिले की ते केवळ अक्कलकोटचे महाराज नसून ते साक्षात दत्तात्रय अवतार आहेत। या अध्यायात पुढे सांगितले आहे की स्वामींच्या दर्शनाला काही विद्वान लोकही आले होते। त्यांना वाटले की आपण स्वामींना काही कठीण प्रश्न विचारून त्यांची परीक्षा घ्यावी, पण स्वामींनी आपल्या एका शब्दाने त्यांचे गर्वहरण केले। स्वामींच्या दरबारात विद्वत्ता नाही, तर फक्त निष्कपट भक्ती चालते, हा संदेश या अध्यायाने जगाला दिला। भक्तांनो, 6वा अध्याय वाचण्याचे किंवा ऐकण्याचे काय लाभ आहेत? 1. संकट निवारण, ज्यांच्या आयुष्यात अचानक मोठी संकटे आली आहेत त्यांच्यासाठी हा अध्याय वरदान आहे। 2. श्रद्धा वाढते, स्वामींवरील विश्वास डळमळीत होत असेल तर हा अध्याय पुन्हा एकदा तो विश्वास जागृत करतो। 3. मानसिक शांती, घरातील भांडणे किंवा तणाव दूर करण्यासाठी या अध्यायाचे पठण फलदायी ठरते। तर हा होता स्वामी चरित्र सारामृताचा 6वा अध्याय। स्वामींच्या लीलेचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक नक्की लिहा। पुढच्या भागात आपण 7व्या अध्यायाबद्दल सविस्तर बोलूया। तुमच्या काही शंका किंवा अनुभव असतील तर नक्की शेअर करा। पाहत राहा लाईफ विथ मोहिनी AI।